पण मेहरबान कोर्टाने 2 दिवस 3 दिवस PC दिल्यामुळे JC झाली. आणि JCमध्ये आमचं म्हणणं असं होतं की ते JCत असताना देखील आम्हाला जेव्हा गरज पडेल, पोलिसांना जेव्हा गरज पडेल आरोपींची, तेव्हा JCमधून परत PCमध्ये घेण्याची आम्हाला संधी मिळावी. कारण यातल्या 3 आरोपींनी दुसऱ्या 3 आरोपींचं नाव सांगितलं आहे, 4 आरोपींचं. तर पोलिसांनी मला वाटतं चांगलं काम केलेलं आहे. बऱ्यापैकी 6 आरोपी 7 आरोपी सापडलेत. तरी देखील मी मेहरबान कोर्टाला स्पष्ट एक गोष्ट म्हणाले, मला आरोपींसमोर, आरोपींच्या वकिलांसमोर एक गोष्ट डिस्क्लोज करायची नाही. काल जी 307ची केस आहे अटेम्प्ट टू मर्डरची, आणि याच्यामध्ये 100% म्हणजे हे मर्डरच करायला आले ते चुकीने वाचलं आहे. जे काय वाचले आता ICUमध्ये आहेत त्यांची जी काल स्टेटमेंट घेण्यात आलेली आहे, त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत. मी आपल्याला कॅमेऱ्यावर पण सांगणार नाही. त्या गोष्टी बरंच काही डिस्क्लोज करतायत. ही गोष्ट मी मेहरबान कोर्टाला सांगितली की बाबा जर हे मी कोर्टात डिस्क्लोज केलं तर आरोपींना समजदार सगळं आणि त्यांची पुढची स्ट्रॅटेजी आखली जाईल. म्हणून मी मेहरबान कोर्टाला म्हटलं, मी हात जोडून मेहरबान कोर्टाला विनंती करते की जी स्टेटमेंट काल पोलिसांनी घेतली ती आपण आपल्या ताब्यात घेऊन एकदा वाचावी. आणि मेहरबान कोर्टाने ती स्टेटमेंट वाचल्यामुळे त्या केसमध्ये हे पण म्हणाले, मी आज प्रोड्यूस केलेले जे आरोपी आहेत हे फक्त सुपारी घेतलेले आरोपी आहेत. सुपारी घेतली म्हणजे काय, त्यांनी थोडेसे पैसे घेतलेत आणि मारले त्या माणसाला. मेन हे करायला कोणी सांगितलं आहे, हे का सांगितलं आहे? एक ॲक्टिव्हिस्ट व्यक्तीला जर लोक त्याचा खून करण्याचा प्रयत्न करत असतील तर कधीच कोणी सोशल वर्क करणार नाही. चला मी म्हणते त्यांनी स्वतःसाठी केलं, तरी सोशल वर्क किंवा स्वतःसाठी एखादी व्यक्ती जर काम करत असेल, त्याला मर्डर करण्याचा जर कोणी प्रयत्न केला तर पुढे कोणी येणार नाही. म्हणून मिळाले हे छोटे मोहरे आहेत. मेहरबान कोर्टासमोर आज जे प्रोड्यूस केलेले 7 लोक आहेत ते छोटे मोहरे आहेत. याच्यातले मेन कॉन्स्पिरेटर जे आहेत ते वेगळे आहेत, ते पडद्याआड आहेत. अजून त्याला पोलिसांनी हात लावलेला नाही. पण कालच्या स्टेटमेंटमध्ये त्यांचं नाव आल्यामुळे मला असं वाटतंय की पोलीस नक्की काम करतील. आणि आजपर्यंत जे 7 दिवसांमध्ये 8 दिवसांमध्ये 7 आरोपी जर अटक झालेत तर मला वाटते बरं आहे. पण ह्या 7 आरोपींनी 3 आरोपींनी इतर 4 लोकांचं नाव सांगितलं आहे. तेच म्हटलं, मला यांच्यात काही इंटरेस्ट नाही. हे यांना सुपारी कोणी दिली, कशी दिली, का दिली आणि किती पैसे दिले आणि ते पैसे कोणी दिले हे समजणं गरजेचं आहे.